मैं चाय लेके आ रहा हूँ। चलो एक पावड़ा CBS नाही टक्कर बाजार स्कॅम बिफोर ट्रेक. पहिले नाशिक रोडवरून आम्ही आलो आणि ठक्कर बाजार म्हणून एक बस स्टँड आहे तिथे गेलो, पण तिथून ॲक्च्युअलमध्ये एस टी लागत नाही. तर मग इकडे निंबुळी असं एक बसस्थानक आहे जिथून आपल्याला सतानाला जायला गाड्या भेटणार आहेत. फुल स्कॅम. या गाडीने आता सालेर फोर्टला जायचं आहे. फायनली इथे नाश्ता करून हा पुढे सालेर आहे आणि इकडे आमचे मित्र तुषार आणि वरद. आज आम्ही फोर्ट ट्रेक करतोय सालेर आणि पाहूया कसा आहे तो. सालेर के किल्ला युनेस्को जागतिक वारसा स्थळ याच्या अंडर गेला आहे. श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. फायनली हा किल्ला युनेस्कोमध्ये गेलेला आहे आणि हे त्याचं रौद्र रूप जे आपण पुढे पाहतोय. तर आज आमची एक्साइटमेंट लेवल आज एवढी आहे की डिसिजन एवढा खतरनाक केला की विदाऊट प्लॅनिंग आम्ही डायरेक्टली प्लॅन केला तो सालेर फोर्टचा. आणि जस्ट आता आम्ही पायथ्यालाच आहे आणि आम्हाला पुढे कंटिन्यू करायचं आहे पूर्ण ट्रेक. आणि आज माझ्याबरोबर आहेत वरद आणि तुषार जे तुम्ही पाहू शकता. हाय गाईज. हाय गाईजने सुरुवात केली आहे आणि पुढे तुषार आहे जो आम्हाला मोटिवेट करत करत लगेच पुढे पळतोय. जस्ट स्टार्टिंग आहे, सो पुढे कंटिन्यू करू. आणि रोमांचक असणार आहे हा ट्रेक मला तर वाटते, कारण उत्सुकताच तेवढी आहे. हा आपला सराउंडिंगचा नेचर. आणि जरा पुढे तिथून आलं जिथे बोर्ड दाखवला आपण, असं एक ही टाकी असावी कदाचित, आता मोडली आहे. आणि इथून पुढे आल्यावरती अशी पायवाट मिळाली जिथून आपल्याला पुढे कंटिन्यू चालत जायचं आहे. आणि वरती तटबंदी दिसते फोर्टची, ते वरती गेल्यावरतीच समजेल कसं आहे ते. किल्ले सालेर. फुल नेचर वाईब्स आहेत इथे. मित्र टिपण्या घेतोय आणि झाडावरती पक्षी आहेत जे किलबिलाट करतात. दोनदा वाट चुकून परत पाठीवरती आलंय. गुगल मॅप खेळायचं चालू आहे. पुढे आल्यावरती ही समाधी आहे. ती फक्त
cameras capturing same view. ते कुलस्वामिनी मंदिर आहे जे श्रीगड, कालिका माता, धारवासिनी, सालहेर निवासिनी असे आहे. मंदिर आहेत, कालिका माता मंदिर. नंतर पुढे आल्यावरती देवीचे मंदिर आहे जे आपण पाहू शकतो. देवीचे मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला इथे मारुतीचे मंदिर आहे. 2 मारुतीच्या मूर्ती आहेत, सॉरी 1 2 आणि बाकी गणपतीची मूर्ती आहे बरोबर. एकदम खतरनाक व्ह्यू. बाहेरचे कडे बघूनच डोळे फिरायचे काम आहेत. होय तर हा बलाढ्य इथूनच वाट आहे. थोडंसं वरती गेलो की कातात कोरलेल्या पायऱ्या लागणार आहेत ज्या कालांतराने थोड्याशा दगावलेल्या आहेत आणि ह्या त्या पायऱ्या. अशा पायऱ्या आहेत ज्या आता तुम्ही पाहू शकता. खालती तर थोड्याशा दगावलेल्या होत्या पण इथे व्यवस्थित आहेत आणि पूर्णतः या पायऱ्या ज्या कोरलेल्या आहेत ते एका कातळाच्या दगडामध्ये कोरलेले आहेत आणि यांची स्थिती अगदी व्यवस्थित आहे आणि प्रॉपर पण आहे. सकाळपर्यंत जाऊन 2 दिवस आराम करता येईल, 2 दिवस पण ट्रॅव्हलिंग करायचं तसं पण होऊ शकतं. आता आपण आलो आहे पहिल्या दरवाजामध्ये आणि हा व्ह्यू आहे जो पाहतो आपण. ही सर्व तटबंदी थोडीशी विस्कळलेली किंवा पडलेली दिसते पण अशी काही तटबंदी तरी अजून शाबूत आहे. ये हमारे गुजरात से आए हुए दोस्त थे जो हमें फोर्ट्स पर मिले और उनका ट्रेक एकदम सही है. इनका दूसरा टाइम है इधर आने का. यस. और ये फोर्ट इथून हा पहिला दरवाजा आहे जिथून आपण एंटर करतोय आणि अशी काही तटबंदी आणि दरवाजाची संरचना आहे जेणेकरून दुश्मन डायरेक्टली सहजासहजी तरी एंटर करू शकत नव्हता. अशी महाराजांची युक्ती आणि विचारशैली होती ते यावरून समजतं.
जर आपण या तटबंदीच्या बाजूने चालत आलो तर अशा काही सुविधा करून ठेवलेल्या जेणेकरून पावसाळ्यामध्ये जे या गडावरती किंवा पठारावरती पाणी साचते ते लवकर निचरा होऊन गडाच्या खाली जावे यासाठी ही तरतूद केली. आणि हे फक्त एकाच ठिकाणी नाही तर जेथे जेथे पाणी साचून एका ठिकाणी येते त्या त्या ठिकाणी अशी तरतूद करून ठेवली तिथे फारच मोठे आणि पूर्ण अशी लांबपर्यंत तटबंदी आहे. वरती आल्यावरती असं गंगासागर तलाव हे आपल्याला पाहावयास मिळतं. पाणी अगदी शुद्ध आहे. मस्त. ती अशी खडी चढाई करायची आपल्याला पुढे जायचं आहे. आणि आत्ताच एक बॅटरी संपलेली आहे कॅमेऱ्याची दुसरी लोड केली. हिटिंग जास्त असल्यामुळे पण बॅटरी कॅमेऱ्याची लवकर ड्रेन होते ते रिझन. आणि हा समोर सालेहरीचा असलेला एक पिनॅकल आणि समोर हे गाव आणि ही समोरची अजून एक टेकडी आणि आपण इकडून कोपऱ्यातून असं वरती आलो आणि इथून आता ही परत एकदा खडी चढाई करून वरती जायचं आहे. गुफा आहे का इथे? छोटीशी गुफा आहे. चला कैसा लग रहा है? ट्रैक थोड़ा सा क्रिटिकल है, अब लग रहा है ना आपको? चढताना वाटत नाही काय? चढताना खाली बघितली चक्कर येते. होय होय पण नाही चक्कर पण नाही येते. हा दरवाजा पार केला की असा दुसरा दरवाजा आहे आणि त्याच्याच बाजूला अशी एक गुफा जिथे आपलं सैन्यबळ दुश्मन आल्यावरती थांबू शकत होतं. तुषार बसायचं नाहीये, चलते रहो. मराठी मावळे. थांबलो नाहीये मी, हा निसर्गाचा आनंद घेतोय. वाव, सेंटेन्स मस्त वाटले तुझे. चौथा दरवाजा आता आपल्याला लागणार आहे. फक्त 85 डिग्री असेल माझ्या मते कदाचित. काय या भिंतींची संरचना आहे. फायनली सगळे ऑब्स्टॅकल क्लिअर करून आम्ही सालेरच्या
उंच शिखरावरती आलोय, पण अजून वरती जायचंय त्या मंदिराकडे. द फ्लॅग ऑफ मराठाज. ट्रेक सोपे असतात. ज्यांना वाटतं त्यांनी एकदा अनुभव करून घ्या. बराबर. इनपुट ले लो भाइयों. हा एकदम पाको. थकना मना है. महाराष्ट्रातलं पोचू बरोबर. महाराष्ट्रातलं दुसरं शिखर आहे हे मोठं, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा महाराष्ट्रातील गड म्हणजे गड सालेहेर. सालोटा पाटी. फायनली आम्ही आता टॉपला पोचतोय. वरती मी आणि तुषार दोघे जणच कंटिन्यू करतोय. आमचा एक मेंबर पूर्ण थकल्या कारणाने आम्ही त्याला थोडं पाठी ठेवले आणि सांगितलं की काही जास्त काही त्रास करून घेऊ नको, शांत तिथे दरवाजामध्ये बस. आम्ही जस्ट कंप्लीट करून रिटर्न पाठी आलो की तिथून बॅग जाऊ. तर तुषार कसं वाटतंय मग? विषय हार्ड. बाकी फोट आहे उंचीच्या बाबतीत आणि ट्रेकच्या बाबतीत पण. आणि जे मध्ये दरवाजे लागत आहेत ते एकदम अप्रतिम आहेत, पाहण्याजोगे आहेत आणि इतिहासाची अजून जाणीव करून देतात. जर तुम्हाला पण कधी पाहायची इच्छा झाली तर या धाडस करून. फक्त शरीराची पण जाणीव ठेवा. लास्ट सांगणं. पाण्याची कुंड, पाणी एकदम निळझार आहे, फक्त घाण केले लोकांनी. गडांवरती आल्यावरती काय यांना उफान सुटतं काय माहिती. प्लास्टिकचे कागद वगैरे सर्व टाकल्यात. आणि फायनली इथे पुढेच महादेव मंदिर पण आहे जे आता आपण पाहणार आहोत. जे आपलं मंदिर राहिलेलं ते म्हणजे रेणुका माता मंदिर. पूर्ण आत कातळामध्ये कोरलेलं आहे मंदिर. स्ट्रक्चर तर पाहू शकता, थोडंसं उद्ध्वस्त केलेलं आहे. आणि रेणुका मातेचं मंदिर. खालती असं तलाव आहे आणि तिथे महादेवाचं मंदिर पण आहे, ते आपण जाताना पाहणार आहोत. आणि आता इथे पुढे आपल्याला लेण्या टाईप समथिंग दिसलेलं आहे, ते आपण पाहतोय. बापरे, अरे मधमाशी आहेत. विना खवळता आपण आलोय त्यांना.
इथे नक्कीच राहत असत. आणि इकडे हनुमानाची मूर्ती मस्त. लोक गड किल्ल्यांवर येतात, पण हे केलेलं कृत्य त्यांना तरी बरं वाटतं का हेच मला समजत नाही. जर स्वतःसाठी पाणी आणलेलं तर आणलेली बाटली पण परत घेऊन जाणं त्यांचं कर्तव्य आहे ना, तरी पण वरती टाकून जातात. याच्यावरून त्यांच्या बुद्धीचा किती उपयोग करतात ते समजते. आणलेल्या गोष्टी तरी खाली घेऊन जाणं हे त्यांचं कर्तव्य आहे. समजावणं चुकीचं आहे ना. ज्या गोष्टीला युनेस्कोचा वारसा लागलाय अशा गोष्टी खराब करणं बरोबर वाटत नाही. सो फायनली आपण वरती पोचतोच. महाराष्ट्रात सेकंड हायेस्ट पीक वरती. हा जो पुढे पॅच पाहताय, ह्या दोन पुढे टेकड्या संपल्या की लगेच गुजरातची बाँड्री लागते. आणि आपण आत्ता आहोत महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राला वारसा लाभलेला किल्ला सालेर फोर्ट. आणि भाऊ बोलत आहेत की ते पण आज सालेर आणि सालोटाच्या प्लॅनने आलेले, पण त्यांचा पण प्लॅन अधुराच राहिला, कारण की सेकंड हायेस्ट पीक करता करता त्यांची पूर्ण नाक्की होऊ लागली. म्हणून ते फक्त वरतूनच व्ह्यू घेऊन परत निघालात. चला आपण तर अजून पोचायचं आहे. एन्जॉयबल मुमेंट फॉर अस. फायनली वी आर ऑन टॉप. आणि आमच्यासमोर तो महाराष्ट्राचा हायेस्ट पीक जो आजपर्यंत फक्त आम्ही व्हिडिओजमध्ये पाहत होतो आणि ॲक्च्युअलमध्ये असतो आमच्यासमोर आहे. आता असं झालं की कधी वरती जातो आहे आणि त्या पीकवरती आणि परशुराम मंदिराचं दर्शन घेतो आहे. मस्त. Finally we did it. The top of Saler Fort and the views around the Saler Fort.